लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठीच होती का हे सरकारनं स्पष्ट करायला हवं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला निकष लावल्यानं प्रहार संघटनेचे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत। राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची केलेली ही फसवणूक असल्याचा त्यांचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता राज्य सरकारने अनेक निकष लावलेले आहेत। ज्या मुलांकडे जास्त इन्कम टॅक्स भरतात किंवा त्यांच्याकडे चारचाकी आहे त्यांना त्यांचे नाव जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत रद्द करण्यात येणार आहे। तसा ठराव देखील झालेला असल्याची माहिती आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आहे। तो काय सांगणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक निकष लावले। लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा जो निर्णय झाला पात्र अपात्र न पाहता दिला आणि आता तुम्ही मतदान झाल्यानंतर जर तुम्ही अपात्र करत असाल तर त्या लाडक्या बहिणीने रस्त्यावर यावं आणि सरळ सरळ हे चिटिंग आहे, ही फसवणूक आहे त्या लाडक्या बहिणीची। आणि दुसरीकडे तुम्ही एक सांगा, सोयाबीनच्या मागे 2000 रुपये भावाचे कमी दिले, म्हणजे भावाकडून 2000 लुटले पर क्विंटला मागे आणि 1500 दिले, म्हणजे 500 नफ्यात आहे सरकार। या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये खरं तर आम्ही पाहतोय का व्यवस्थित सामान्य माणसाला घेरून आणि त्याला त्याची फसवणूक करून ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर काढून स्वतःच्या खिशातले पैसे देण्याच्या ऐवजी बजेट मधले पैसे देऊन मतदानाची केलेली व्यवस्थित जे काही तयारी केली आहे त्याच्यावर निवडणूक आयोगाने खरं तर पारदर्शक चौकशी करणं गरजेचं आहे। इथं लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने ज्या महिलांची फसवणूक केली आणि शेतकऱ्यांना जे आहे सरकारने हमीभाव द्यायला पाहिजे अशी देखील मागणी आमदार बच्चू कडू यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।